नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्यासाठी 21 वर्ष घेतली होती आणि 14 ऑक्टोबर 1956ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं होतं, त्या दिवशीचा घटनाक्रम काय होता, त्याचा इतिहास, त्याचा परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी आणि शांती मिळवावी तर गौतम बुद्धांसारखीच. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा. हा व्हिडिओ म्हणजेच बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला दिलेलं दीक्षाभूमीवर भाषण. तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करावं, खूप जणांपर्यंत शेअर करावं आणि कमेंटमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, नमो बुद्धाय, जय भीम लिहायला विसरू नका. तर आता आपण आपलं भाषण म्हणजेच बाबासाहेबांचं भाषण वाचायला सुरुवात करणार आहोत. हे भाषण 15 ऑक्टोबरचं आहे. तर 14 ऑक्टोबरला काय काय झालं हे आपण थोडक्यात बघू. 14 ऑक्टोबरला महत्वाची घटना अशी झाली आहे की अस्पृश्य समाजाच्या इतिहासातील हे एक महत्वपूर्ण घटना आहे आणि त्यामुळे भारत सरकारने या समारंभाची पूर्ण डॉक्युमेंटरी फिल्म घेतली आणि सोबत बाबासाहेबांचं भाषण सुद्धा त्यांनी रेकॉर्ड केलं. दुसरी गोष्ट ही की या कार्यक्रमासाठी जवळजवळ 5 ते 6 लाख लोक तिथे जमले होते आणि त्यावेळी भगवान बुद्ध की जय, बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धम्म का करो स्वीकार अशी घोषणांनी वातावरण एकदम दुमदुमून गेलं होतं. तिसरी गोष्ट, त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिताजी रामजी मोलाजी आंबेडकर यांची पुण्यतिथी दिनांक सुद्धा होती आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व जो जनसमुदाय जमला होता त्यांनी काही मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यांना अभिवादन केले. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर व माहीसाहेब यांनी महास्तीवर भिक्खू चंद्रमणी यांच्या समोर उभे राहून भगवान बुद्धांच्या मूर्तीपुढे आपले हात एकत्रित जोडून 3 अनुसरे आणि पंचशील म्हणाव्यास सुरुवात केली. आणि ते झाल्यानंतर बाबासाहेबांनी दीक्षाविधीचा एक भाग म्हणून 22 प्रतिज्ञा दीक्षार्थीकडून वदवून घेतल्या आणि अशा प्रकारे 14 ऑक्टोबरचा हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 15 ऑक्टोबरला हे भाषण झालं, जे आपण आता सुरुवात करणार आहोत. भाषण. सर्व बौद्धजन हो आणि उपस्थित पाहुणे मंडळी, काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला, त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता. आपण हे कार्य अंगावर का घेतले, याची जरुरी काय व त्याने काय होईल याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते, परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे, तथापि अशा दिवसांची अदलाबदल झाली तरीही मोठेसे काही बिघडलेले नाही. पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हे शहर का ठरवले, अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही. काही लोक असे म्हणतात की RSS ची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावर्ती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही.
आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशगुन करण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबड युद्ध झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्त्य मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धांचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे 27 मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच त्या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग आहे. हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेही प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. आरएसएसचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये. इतर कारणांवरून कदाचित विरोध वाटू शकेल. हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही, हे आता मी सांगितलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे. त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आज जे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहतील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहे ते मात्र नष्ट होतील असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत. आमच्यातील अज्ञ लोकांना पगदंडीने जा असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरुण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपला या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे. मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून मोठी चळवळ केली होती. त्यामुळेच पुरुष लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जायचे. हा प्रकार विचित्र नव्हे का? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य केसरीमधून पत्रव्यवहार करून अमुक अमुक गावी दर वर्षाला 50 ढोरे मरतात. त्यांच्या कातड्यांची, शिंगांची, हाडांची, मांसांची, शेपटीची, खुरांची मिळून 500 रुपये इतकी किंमत होईल व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला लोक मुकतील असा प्रचार त्यावेळी केसरीमधून होत असे. त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही तर साहेब करतो तरी काय? एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी माझ्याकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठवली व मला विचारले, अहो तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओळू नका म्हणून सांगता. त्यांची हलाकी किती आहे. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची
अत्यंत बिकट परिस्थिती असता दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसाचे 500 रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता. यात तुमच्या लोकांचा तोटा नाही का? मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कुठे देऊ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले, तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे व तेवढ्याचेच उत्तर द्या. मी त्या गृहस्थच विचारले, तुम्हास मुले माणसे किती आहेत? त्यांनी सांगितले, मला 5 मुलगे आहेत आणि भावालाही 5 ते 7 मुले आहेत. मी म्हणालो, तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे उडावी व 500 रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही. ओळा ना तुम्ही मेलेली ढोरे. काल एक ब्राह्मणाचा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला, पार्लमेंट असेंब्ल्यामध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता? मी त्यास म्हणालो, तुम्ही मारवा व त्या जागा पार्लमेंट असेंब्लीमध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे कोणा इतरांचे किती अर्ज येतात. मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही? आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता? असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचार बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते. आमच्या मुंबईत व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी 8 वाजता उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, सुलेमान, अरे खिव्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. तो सुलेमान ते घेऊन येतो. शिवाय चहा, पाव, केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणी भाकर देखील मिळत नाही. मात्र त्या इज्जतीने राहतात, त्या सदाचाराने राहतात. आम्ही जवळत आहोत ते इज्जतीकरिता. मनुष्य मात्राला पूर्ण अवस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक माझ्या मागे गेली 40 वर्ष हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली. मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा. आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा. आम्ही बौद्ध धर्मीय झालो तर राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्या तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांसाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले तो ते पुन्हा मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईल अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईल. मला एक गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे, पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला
हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखवली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहे. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे. मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलाई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असेल, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपलं. हे त्यांचं तत्वज्ञान. मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते, म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्या इतकी कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. या चळवळीविरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजे, पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते, माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे, म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे मानतात, त्या देशातील अगर लोकांशी संबंध ठेवायचे मला काही प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही. मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते? त्याची कारणे ही त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहत नाही? याचे कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्यासाठी संधी मिळत नाही. अगर आशा राहत नाही, त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो. नाहीतर शाळेत शिक्षक असे म्हणू लागले की कोण रे हा? हा तर महार, आणि महारडा पहिल्या वर्गात पास होणार, त्याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा. पहिल्या वर्गात येणे ब्राह्मणाचे काम. अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार? त्याची उन्नती ती काय होणार? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे. ज्याचं शरीर व मनही धडधाकड असेल, जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्याच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोट भरणारे लोक होतील. या पलीकडे दुसरे काय होणार? त्या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकून पाहिजे. मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन. तुम्हाला मिलचे मालक माहीत आहे. ते गिरण्यावर मॅनेजर नेमतात व त्यांच्या करवी
मिलमधील काम करवून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात. त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली, तेव्हा कुठे शिक्षण सुरू झाले. मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी कितीतरी दिवस काढले. मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरं काय अवस्था निर्माण होणार? कारकुनीच निर्माण होईल. मी दिल्लीच्या एज्युकेटिव्ह काउन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिनलिथगो व्हॉइसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुस्लिमांकरिता अलीगढ युनिव्हर्सिटीज 3 लाख रुपये शिक्षणाकरिता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारस हिंदू विद्यापीठासही तुम्ही 3 लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदूही नाही की मुसलमानही नाही. आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमाना इतके तरी करा. तेव्हा लिनलिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा. त्याप्रमाणे मी एक मेमोरॅडम लिहिले. ते चोपडे अजून माझ्याजवळ आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेन खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करायचे त्यावर त्यांना वाटत होते. आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत. त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंग काढावी व त्यावर ते पैसे खर्च करावे. आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वानाचे पदार्थ कराव्यास घरी सामान कुठे आहे? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय? इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली. म्हणून एके दिवशी मी लिनलिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही? ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले, याचे कारण काय? ते म्हणाले, ते कारण आम्हास माहीत नाही. मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत, कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारद करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्यासर्षी लिनलिथगोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी. पुढे राजगोपालचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली. या देशात आम्हाला हजारो वर्ष निरुत्साही करून ठेविले. अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण सांगितले आहे. चातुर्वर्ण व्यवस्था ही मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे. मनुस्मृतीत लिहिलेले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्र धारण करावे, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य 3 वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे. शूद्रांचे काय? 3 वर्ण सोडले जर तर इतर जातीत काहीही उत्साह उत्पन्न होईल का? चातुर्वर्ण्यांची व्यवस्था काही फुकाफुकी नाही, काही रूढी नाही. हा धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असतो तेव्हा ते म्हणाले, मी चातुर्वर्ण मानतो. मी म्हणालो, तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण मानतात?
पण हे चातुर्वर्ण कोणते व कसे? हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून हे चातुर्वर्ण उलट की सुलट? चातुर्वर्ण्याची सुरुवात कोणीकडून व शेवट कुठे? गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. आणि देणार तरी काय? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल. हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकत नाही. तो धर्म नष्ट धर्म आहे. आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला? युरोपमध्ये 1945 पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असेल तेवढे रिक्रूट भरतीमुळे पुढे घेत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे. क्षत्रिय मेले की आम्ही खल्लास. आम्हाला जर शस्त्र धारण करायचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते. हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे, पण इतरांचं काय? ब्राह्मणबाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जजची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्यांची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेत केलेली आहे. त्यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात 75% ब्राह्मण भिक्षू होते, 25% शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले, हे भिक्खू, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात. आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाही. त्या एक जीव व एक समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध धर्म बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय. काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला? इतके दिवस काय करीत होता? हा प्रश्न महत्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन. महार बौद्ध झाले तर काय होईल असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे. त्यांची सेवा कराव्यास चाकर नोकर आहेत. त्यांना धन संपत्ती आहे, मान मराबत आहे. अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही. धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर, होपवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो, काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल. म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिटकून राहतो. जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे. त्यावेळी ख्रिस्तांचे अनुयायी कोण झाले? गरीब पिळलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली. हा ख्रिश्चन धर्म
भीक मागणाऱ्यांचा आहे, असे गिबनने म्हटले. ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला याचे उत्तर द्यावयास गिबन आज हयात नाही, नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते. काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या मांगाचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला भो गौतम म्हणजेच अरे गौतम असे म्हणत असत. ब्राह्मण बुद्धाला असे हिनवीत चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकण्यास ठेवल्या तर किती खपतील ते पहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही. आता घरातल्या घरात म्हणजेच भारतात हे पुष्कळ झालं. बाहेरही काही दाखवा. जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचे. तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील? आमच्या वाटेने आम्ही जाऊ, तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशीचा दिवस आहे. हा अभुदयेचा, उत्कर्षेचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कुठून आणलेला नाही. हा मार्ग इथलाच आहे, भारतातीलच आहे. या देशामध्ये 2000 वर्ष बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच मला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अजरामर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या. बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिवून बौद्ध भिक्खू नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले, कोणी चीनला गेले, कोणी कोठे गेले. धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदित वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. तो हिंदूंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने पुष्कळांना निरुत्तर केले होते. एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध जणांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे. त्या पुस्तकाचे नाव मिलिंदपन्न आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची 3 कारणे सांगितली. पहिले कारण हे की एखादा धर्म कच्चा असतो. त्या धर्माचा मूळ तत्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो. दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धर्म ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माचे तत्व विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे, देवळे असतात. ते तेथे जाऊन श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात. आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कुणासही म्हणता यावयाचे नाही. आज 2500 वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या 2000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये 3 लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिरे बांधण्यात आले आहेत. जर्मनीत 3-4 हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धांची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले, माझे वडील प्राकृत होते, माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारावा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून आणाव्या यावयाचा नाही.
कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवलेले नाही, म्हणून ईश्वरास भजावे. ख्रिस्ती धर्माप्रमाणे इतर मृत्यूनंतर एक निर्णय दिवस, डे ऑफ जजमेंट असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे. 90% माणसे दुःखाने पिळलेली आहेत. त्या दुःखातून पिळलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्स ने वेगळे काय सांगितले? भगवंतांनी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितलेले नाही. बंधूंनो, मला सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे, त्यास लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. लहानपणी शाळेत असताना मला तहान लागलेली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यायलो. मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जजची नोकरी देऊ केली होती, पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील असे माझ्या पुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही. मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णस्तेला तुम्हाला नेण्याचा सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे. मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एका गळ्यात मठे अडकवून घेत आहो असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे, म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाची पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान 20वा हिस्सा या कामी देईल असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागतांनी काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्यांच्या 40 मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्म आदि कल्याण मध्य कल्याण पर्यावसन कल्याण. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल. म्हणून समारंभानंतर दर एकाला दीक्षा द्यावी. दर एक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे
असे मी जाहीर करतो. याच दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म घ्यायसाठी 21 वर्ष जावी लागली. या काळात त्यांनी सर्व धर्माची तौलीन अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या कृतीची आठवण म्हणून अजूनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. दीक्षाभूमी हे नागपुरातील आणि भारतातील एक महत्वाचं स्थळ आहे. हजारो वर्षाच्या दडपशाही विरुद्ध केलेला हा एक प्रकारचा मोठा उठावाचं प्रतीक आहे. तुम्ही सगळ्यांनी हे भाषण मन लावून शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.